नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आजच आपण इंडिगोच्या क्रायसिसविषयी एक व्हिडिओ शेअर केली. त्याला संदर्भून हा व्हिडिओ. बघा, इंडिगोने लोकांकडून पैसा घेतला, तिकीटं बुक केली, पण सुविधा कोणतीही दिली नाही. या सगळ्यांमध्ये त्यांच्यावर काही कारवाई झाली का? नाही. पण त्रास कोणाला झाला? सामान्य जनतेला. त्याचबरोबर कोणत्याही एअरलाईनने आपली फ्लाईट कॅन्सल केल्यानंतर त्याच्या रिटर्नमध्ये आपल्या कस्टमर्सला काही फॅसिलिटीज देणं गरजेचं असतं. इंडिगोमध्ये फॅसिलिटीज दिल्या नाही. त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. पण त्रास कोणाला? सामान्य जनतेला. दरवर्षी नवीन नवीन रस्ते हे कॉन्ट्रॅक्टर बांधतात. त्या रस्त्यावर हजारो खड्डे पडतात. त्या खड्ड्यावर पडून सामान्य माणसाचा जीव जातो. पण कोण कारवाई करतं का? नाही. त्रास कोणाला? पुन्हा सामान्य माणसाला. मार्केटमध्ये ब्रँडेड कंपनी आजकाल फेक पनीर, फेक औषधं पाहिजे अशी विकतायत. यांच्यावर काही कारवाई होते का? नाही. पण त्रास पुन्हा कोणाला? सामान्य जनतेला. आणि हा सामान्य माणूस जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा असतो, एक दिवस जरी लेट झाला ना, तरी हे सरकार त्याच्याकडनं फाईन घेतं. मग हे सगळे कायदे, नियम, कानून हे आहेत, हे कोणासाठी आहेत? फक्त आणि फक्त सामान्य जनतेसाठी. सरकार नक्की आहे कोणाचं? सामान्य जनतेचं की अजून कोणाचं? उत्तर तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद.